काल परवा त्या ठिकाणी महाडमध्ये एवढी मोठी मारामार झाली, मनसेच्या तालुका अध्यक्षाने इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण झाली, पण त्यांच्यावरती मारहाण होऊन पण त्या ठिकाणी त्यांच्यावरती सगळे बेलेबल सेक्शन्स लावले गेले. सगळे बेलेबल सेक्शन्स अटक झाले आणि सगळे सुटले. माझ्यावरती काय कलम लावली? ज्याची साधी एनसी व्हायला पाहिजे होती, साधी एनसी, त्याच्या जागी माझ्यावरती त्या ठिकाणी त्यांनी कलम लावून एफआयआर दाखल केली. एफआयआर दाखल केली. त्या सगळ्या विषयामध्ये आम्ही पण गेलो होतो. आम्ही देखील त्या ठिकाणी खेड पोलीस स्टेशनला गेलो. माझ्या वतीने, माझा इंजिनियर म्हणजे कंपनीच्या वतीने माझा इंजिनियर त्या ठिकाणी गेला आणि त्यांनी फिर्याद देण्याचा प्रयत्न केला. तिथले पीआय काय अहिर ना, विवेक अहिरे तिथले पीआय यांनी, त्यांच्याकडे जेव्हा आमची लोक गेली, म्हणजे माझा इंजिनियर गेला फिर्याद द्यायला, सगळी फिर्याद लिहून घेतली गेली, सगळी फिर्याद. आणि ती सगळी फिर्याद लिहून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जसं मी आत्ता धाडसाने सांगितलं, माझ्या इंजिनियरने पण धाडसाने ती 2 नावं घेतली. एक जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण आणि राज्यमंत्री योगेश कदमांचे सख्खे काका अण्णा कदम, चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, ती 2 नावं त्यांनी घेतली. आम्हाला पोलीस स्टेशन मधनं त्या ठिकाणी लिहून देण्यात आलंय. त्याची कॉपी आहे, मी तुम्हाला देणार आहे सर्वांना. त्यांनी सुरुवातीला सांगितलं दुपारी 3 वाजता गेले, ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत माझा इंजिनियर तिथं होता. त्यांनी सांगितलं ही 2 नावं वगळा, मी तुमची फिर्याद घेतो. ही 2 नाव वगळा, ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांची नाव आहेत, राज्यमंत्र्याच्या काकाचं नाव आहे, ही पुढाऱ्यांची नाव आहेत. मी पुढाऱ्यांचा मुलगा नव्हतो. वास्तविक तुम्ही लोकांनी पण माझ्याबद्दल न्यूज लावताना जिल्हा प्रमुख म्हणून लावला असतात तर मला अजिबात त्याचं वाटलं नसतं, त्याचा खुलासा मी केला असता. पण आमदारांच्या मुलग्याची दादागिरी, आमदारांच्या मुलग्याची, पण मी पण आमदारांचा मुलगा आहे. माझं नाव जेव्हा एका फिर्यादीमध्ये येत होतं, त्याची शहानिशा करायला नको पाहिजे होती, किंवा त्यांनी आम्हाला सांगायला नाही पाहिजे होतं. आणि फिर्याद घेताना ती साधी एनसीची कलम आहेत, तुम्ही देखील अनुभवी आहेत, त्या एनसीच्या कलमांच्या जागी माझ्यावरती एफआयआर दाखल केली गेलेली आहे. एफआयआर. आणि आम्ही रितसर पद्धतीनं त्या ठिकाणी खंडणीचा गुन्हा दाखल करा म्हणून सांगायला गेलो, तर आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी अण्णा कदम, आपले शशिकांत श्रीपद चव्हाण, 2 नाव वगळा, मी तुमची त्या ठिकाणी खंडणीची केस दाखल करून घेतो. हे पोलीसच, राज्यमंत्री तर करतायत, पण त्यांच्या हाताखाली राहून पोलीसच त्या ठिकाणी या खंडणीखोरांना अभय देण्याचं काम करतायत. आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे, हा मी तुम्हाला देणारच आहे. हे मी लिहून आणलेलं आहे. पोलिसांचा त्याच्यावरती सही शिक्का आहे. त्यांनी तसं स्पष्ट लिहून दिलंय की त्या ठिकाणी तुम्ही यांची 2 नावं वगळा, अण्णा कदम आणि श्रीपद चव्हाण म्हणून या खंडणीच्या गुन्ह्यातनं वगळा, आपले शशिकांत चव्हाण त्या खंडणीच्या ह्याच्यातनं वगळा, तरच तुमचा मी गुन्हा दाखल करून घेईन. आमच्यासारख्या, मी एक पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे, माझे वडील आमदार आहेत, आम्ही भलेही विरोधी पक्षात असू, ते अशा प्रकारची धाकदपटशाही आमचा गुन्हा नोंदवून घेतला नाही. वास्तविक हे आम्हाला तुम्हाला सांगतानाही कसं होतंय की आमच्यासारख्या व्यक्तीचा जर गुन्हा नोंदवला जात नाही, सर्वसामान्य माणसाला काय त्रास देत असतील हे पोलीस. आणि त्याच्यामुळे यांची खंडणी मागण्याची जी प्रथा पडली आहे त्या लोटे MIDC मध्ये, आणि विशेष करून शिंदे गटाकडनं ती बळावते. हे माझ्याकडे पत्र आहे, मी तुम्हाला देणारच आहे हे पत्र. शेवटी रात्री 12 वाजेपर्यंत इथं बसून आम्हाला ऑनलाईन त्या ठिकाणी ती कंप्लेंट दाखल करावी लागली. ऑनलाईन आम्हाला त्या ठिकाणी कंप्लेंट दाखल करावी लागली. आम्ही पीआय विवेक अहिरे यांच्या विरोधात पण त्या ठिकाणी एसपीकडे कंप्लेंट केलेली आहे, आणि त्याचबरोबर आमची त्यांनी केस घेतली नाही, आणि म्हणून ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन आमची फिर्याद जी का आम्हाला म्हणायचंय ती देण्याचं काम, ती कंप्लेंट करण्याचं काम, ही 2 नावं न वगळता, त्या पोलिसांच्या दादागिरीला न घाबरता, ही 2 नावं ठेवून त्या ठिकाणी आम्ही ते खंडणीचा गुन्हा दाखल करा म्हणून मागणी केली आहे. आणि त्या ठिकाणी पीआय विवेक अहिरे यांच्यावरती पण त्या ठिकाणी गुन्हा दाखल व्हावा, यांच्यावरती पण त्या ठिकाणी चौकशी लागावी, आणि त्यांचं काय असेल ती कडक कारवाई व्हावी, अशा प्रकारचं पत्र आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने याच्यामध्ये कोणी आवाज उठवला नव्हता, म्हणून यांची हिंमत इथपर्यंत वाढली की एका आमदाराच्या मुलग्याला, एका जिल्हा प्रमुखाला
त्याच्याकडे जाऊन खंडणी मागण्याची यांची हिंमत झाली. मी तर इथलाच आहे, माझे वडील तर त्याच भागाचे आमदार आहेत, तरी देखील यांची जर हिंमत होत असेल तर तुम्ही विचार केला पाहिजे की त्या ठिकाणी सर्वसामान्य जो कोणी काम करत असेल किंवा एखादा जर का मोठा कॉन्ट्रॅक्टर बाहेरनं इथं काम करण्यासाठी त्याच्या पात्रतेनुसार येत असेल, म्हणजे यांच्याकडे कोणतीही मशिनरी नाही, यांच्याकडे कसलाही कामाचा अनुभव नाही, हे खोटं बोलून आम्हाला काम पाहिजे, ते बोलून फक्त पुढे कंपनीशी जवळीक करतात आणि त्यांना ते काम मिळवायचं नसतं. कंपनीलाही माहिती असतं की यांची ती पात्रता नाही, योग्यता नाही, आणि म्हणून ते काही कामामध्ये बसत नाहीत. त्यांना बाजूवर ठेवून जेव्हा कंपनी दुसऱ्याला काम देते त्यावेळेस त्या गोष्टीचा ते कळीचा मुद्दा करतात, तुम्ही आम्हाला बोलला होता काम देतो म्हणून आणि दिलात नाही, हे करून कंपनीवरती दादागिरी करतात. की पर्यायाने जाऊन त्या कॉन्ट्रॅक्टरला पण त्रास देतात. आणि हे आजचं नाही सुरू, हे बरेच दिवस सुरू आहे. मी त्या ठिकाणी आपण जे म्हटलात की आपण त्या ठिकाणी आवाज उठवलात, मी खरोखर आवाज उठवलेला. आपण जसं म्हणताय तसं संपूर्ण महाराष्ट्रातली जनता की त्या ठिकाणी मी बघितलं कमेंट्स अनेकांचे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.